तर मित्रांनो चला मग गावी येत आहे का गावी, नक्की मी पण गावी जातोय की नक्कीच समजेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. चला बघूया. तर आजचा आपला ब्लॉगची सुरुवात आपल्या दुपारपासून झाली, कारण का संडे होता. त्यामुळे मग एक काम होतं, सरांनी सांगितलं होतं थोडं स्टेशनला जा आणि एकाचं पेमेंट घे पार्टीचं. तर मग स्टेशनला गेलो आणि मग म्हटलं आता त्या दुकानात जायचं होतं आपल्याला. तर मग दुकानात गेलो. तर दुकानात गेल्यानंतर दुकानाचा मालकच नव्हता. तर मग म्हटलं जाऊ दे, सरांना विचारून घरी जातो. तर मग ते कॅन्सल झालं, पेमेंट काय भेटलं नाही आपल्याला. मग म्हटलं आता जाऊया घरी. तर मग रिटर्न घरी गेलो चालत चालत. म्हटलं जाऊया, तसं पण काय घरी काम नाही. मग थोडं जेवलो वगैरे दुपारी. त्यानंतर मग आई आली आणि मला उठवली. तर बोलली की चला गावी जायचं. तर मग सगळ्यांनी बॅगा वगैरे घेतल्या आणि म्हटलं तर गाडी वगैरे लागली होती मनवेलपाड्यामध्ये थोडं तलावाच्या पुढे. तर मग तिथे चालत गेलो. तर त्यानंतर आपली घरमंडळी पण पोचली. तर मग गाडी पण आपली लागली होती, साखरपा सुंदरी. तर या गाडीने तुम्ही पण गेला असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खरं म्हणजे मी सांगायला गेलो तर आता सध्या तर गावी जात नाही, आपला मोठा शिमगा असतो त्यामुळे काय आपण लेट जाणार आहे थोडं गाईस. तर मग म्हटलं यांना सोडूया आणि आपण म्हटलं जाऊया आता घरी. तर मग गाडी निघाली. म्हटलं आता पोरांना आपल्या बाय करूया. तर बाय बाय. आपली मामाची पोरं गेली होती गावी आणि मामाची आई आणि बाबा. तर मग त्यांना सोडलं. त्यानंतर म्हटलं आता जाऊया घरी आपण. तर मग काका वगैरे आम्ही सगळे गेलो रिटर्न. म्हटलं थोडं पोरं वगैरे क्रिकेट खेळत होते. तर मला काय रील्स बनवायला जायचं होतं. तर थोडं म्हटलं खेळून जाऊया, जरा बॅटिंग वगैरे करूया, किती दिवस आपण खेळलो नव्हतो. तर म्हटलं 2-3 बॉल खेळूया आणि मग खेळलो. त्यानंतर म्हटलं आता रील्स बनवायला जायचं आहे, कारण का रील्स पण आपण बनवली नव्हती किती दिवस. तर शर्ट आपल्याला काय सोबत नव्हतं म्हणून त्यानंतर म्हटलं आता चेंज करूया. त्याचं टी शर्ट घेतलं मग आणि म्हटलं रील्स वगैरे बनवली. त्यानंतर मग घरी आलो. थोडं तलावाजवळ फिरलो, कारण का तलावाजवळ किती दिवस गेलो नव्हतो. तर मग फेरी वगैरे मारलेली. त्यानंतर म्हटलं आता जाऊया. तर थोडं मार्केट वगैरे फिरलो. मग म्हटलं आता जाऊया घरी. तर मित्रांनो पुढच्या ब्लॉगला नक्कीच भेटू आपण. आतासाठी बाय बाय.